थेट फ्रान्सवरून एक मुलगी आपल्या आई वडिलांना शोधायला महाराष्ट्रातल्या बीडमध्ये आली आहे. ही मुलगी एका महिन्याची असतानाच तिला परळी वैजनाथच्या मंदिरात टाकून तिचे आई वडील पळून गेले. फ्रान्सच्या दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. आता ही मुलगी फ्रान्सहून बीडमध्ये आपल्या मूळ गावी आई वडिलांना शोधायला आली आहे. एखाद्या चित्रपटासारखा हा थरार परळीकरांनी याची देही याची डोळा अनुभवला आहे. नेहा असांते ही 22 वर्षांची मुलगी. नेहा मूळची बीडची आहे. नेहा फ्लुएंटली फ्रेंच भाषा बोलते. बीडची मुलगी फ्रेंचमध्ये का बोलते तर त्याचं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तारीख 8 जून 2002. स्थळ परळीतलं वैजनाथ मंदिर. वेळ सकाळची. भल्या पहाटे मंदिराची एक महिला सफाई कामगार मंदिरात आली. गाभाऱ्यात साफसफाई करताना तिला बाळाचा रडण्याचा आवाज आला. तिला वाटलं कुणीतरी भाविक आपल्या बाळासह मंदिरात आलं असेल, पण बाळ एकटंच रडत होतं. ही महिला आवाजाच्या दिशेनं गेली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण देवाच्या दारात कुणीतरी एक बाळ टाकून गेलं होतं, तेही एका महिन्याचं. एका महिन्याचं बाळ कुणीतरी टोपलीत टाकून मंदिराच्या गाभाऱ्यात सोडून गेलं होतं. या महिलेने तातडीने विनायक खिस्ते यांना बोलावलं. खिस्ते हे मंदिरात लेखापाल म्हणून काम करत होते. त्यांनी बाळाला पाहिलं. मंदिरात आणि मंदिराबाहेर त्यांनी चौकशीही केली. या बाळाचे आई वडील कोण याचा शोधही घेतला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही, कारण हे बाळ हरवलं नव्हतं, तर त्या बाळाला कुणीतरी टाकून गेलं होतं. खिस्तेंनी आधी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी बाळ हरवल्याचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनीही बाळाच्या आई वडिलांचा शोध घेतला, पण ही गोष्ट तब्बल 22 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा ना CCTV कॅमेरे होते, ना आतासारखी टेक्नॉलॉजी. पोलिसांना बाळाचे आई वडील शोधण्यात सपशेल अपयश आलं. शेवटी खिस्तेंनी काही दिवस बाळाची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतली. त्यांनी बाळाला नावही ठेवलं. खिस्तेंनी बाळाचं नाव ठेवलं स्नेहल. नंतर 29 जून 2002ला स्नेहलला पुण्याच्या प्रीतम मंदिरातल्या संस्थेत नेण्यात आलं. याच संस्थेत फ्रान्सच्या असंता दाम्पत्याने भेट दिली. त्यांची नजर स्नेहलवर पडली. असंता दाम्पत्याने गोड गोंड स्नेहलला दत्तक घेण्याचं ठरवलं. स्नेहलचं नशीबच फळफळलं. बीडच्या एका मंदिराच्या गाभाऱ्यात बेवारस पडलेलं बाळ आता 7 समुद्रापार जाणार होतं. बीडमध्ये जन्मून तिला पालक नाही मिळाले, पण 7 समुद्रापारच्या एका दाम्पत्याने तिची जबाबदारी स्वीकारण्याचं ठरवलं. दत्तक घेण्याची सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर स्नेहल आपल्या नव्या आईवडिलांसोबत थेट फ्रान्सला गेली. 18 वर्ष असंत दाम्पत्याने तिची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतली. तिला आपलं नाव दिलं, शिक्षण दिलं. या 18 वर्षात बरंच काही बदललं. आता स्नेहलची नेहा असंत झाली होती. बीडमध्ये जन्मलेली नेहा फ्रान्समध्ये वाढली. ती आता अस्खलित फ्रेंच बोलते. मराठीचा तिला गंधही नाही आहे. नेहाला दत्तक घेतलंय याची तिला लहानपणापासूनच कल्पना होती. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिला आपल्या मायदेशाची ओढ लागली. आपले आई वडील कोण होते, त्यांनी आपल्याला का टाकून दिलं याचं नेहाला कुतूहल होतं. आपल्या आईवडिलांची आणि नातेवाईकांची भेट व्हावी अशी तिची इच्छा होती. ही इच्छा तिच्या पालकांनी मान्य केली. नेहाच्या आईवडिलांनी ॲडव्होकेट अंजली पवार यांच्याशी संपर्क साधला. नेहाचे आईवडील कोण याचा शोध घेण्यासाठी मदत करा अशी गळ त्यांनी पवारांना घातली. 2020 पासून स्नेहाच्या आईवडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पवारांनी आंबेजोगाईचे दगडूदादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांचीही मदत घेतली. त्यांनी तेव्हाचे लेखापाल विनायक खिस्ते यांचाही शोध घेतला. 20-22 वर्षांपूर्वी खिस्ते यांनी नेहाला टोपलीत पाहिलं होतं. आता थेट एवढी मोठी झाल्यानंतर खिस्तेंच्याही डोळ्यात नेहाला पाहून अश्रू तरळले. पाहिल्यावर मी तिला सगळं पांघरून फेंघरून घेतले. सोपं वाटतं, पण मी पाहिलं तर ती
हलू लागली, डुलू लागली, रडू लागली. तर मी तिला म्हणलं होतं रडू नको तान्या बाळा, जन्म आपला हसण्यासाठी म्हणून. तर ते हसली खुदकर. आज रडाई. तिची आई इथं आली काय, तर आमचं देऊळ 4 वाजता उघडतं पहाटे. हां. 4 वाजता उघडून सगळे दर्शनाला लोक येत असतात. आमचे ते उपाध्ये असतात, ते तिकडे लक्ष कोणी देत नाही. त्या समोरच्या रस्त्याने जाते सगळे तिथं. आणि ते एक बाजूला आहे, तुम्हाला ते जागा दाखवतो मग तिथं. ते कोणी तो मग तुडविणार नाही, करणार नाही, अशा जागी ठेवलं. अच्छा. फक्त ते झाडणाऱ्या बाईला दिसली. आपलं मूळ गाव पाहून नेहाच्या डोळ्यात अश्रू आलेत. तिला मराठी येत नाही, पण फ्रेंचमधून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. Après, je suis très contente d'avoir retrouvé Spégliste. C'est très émouvant et 21 ans auparavant, il a quand même su me... नेहाला मदत करणाऱ्या वकील अंजली पवार यांनी एक महत्त्वाचं आवाहन केलंय. 30 दिवसांची मुलगी मंदिराच्या पायरीवर कोणतरी ठेवून गेले, मंदिराच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे. याचा अर्थ ती कुठल्याही अनैतिक संबंधातनं किंवा अशी काही झालेली मला तरी वाटत नाही आहे. तर आम्ही या माध्यमातून सगळ्यांना अपील करू इच्छितो, परळीकर असतील किंवा आजूबाजूच्या गावांमधले लोक असतील जे रेग्युलरली वैजनाथच्या दर्शनाला येतात, की त्या देवाच्या साक्षीने मला असं वाटतं कोणीतरी पुढं यावं. आणि ज्याला माहिती आहे की ही मुलगी कोणाची, नेहा, त्यावेळेस तिचं नाव स्नेहल ठेवलं होतं, ही मुलगी नेहा, तिला पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की कुठली काय. तर ज्यांना कोणाला माहिती त्यांनी प्लीज पुढे या आणि तिला तिच्या आईला आणि इतर नातेवाईकांना एकदा तरी आयुष्यामध्ये भेटायचं आहे. ती तिची इच्छा पूर्ण करा आणि तिचं जे मूळ शोधणं आहे ते कुठेतरी आपण पूर्ण करूयात या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून, या सगळ्या चॅनेलच्या माध्यमातून. या देशात आजही 3-4 दिवसांचं कवळं लेकरू टाकताना आम्हाला कसलीच लाज वाटत नाही. बसस्टँडवर फिरणाऱ्या मतिमंद पोरींच्या पोटात कोण आपली पापं रुजवतं याचं उत्तर आजही आम्हाला मिळत नाही. हेच आपल्या देशाचं झणझणीत वास्तव आहे. नेहा आईवडिलांना पुन्हा शोधायला आली कारण तिचं पालन पोषण चांगल्या पालकांनी केलं. पण नेहा कुण्या चुकीच्या लोकांच्या हातात गेली असती तर काय झालं असतं याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे. आता नेहाच्या आईवडिलांना तिला मंदिरात टाकून का जावं लागलं या रहस्यावरचा पडदा नेहाचे आईवडील किंवा ती